सर येतील. Okay. So today it is our seventh day, na? Day 7. Okay. बरं, आता लक्ष द्या. So what to do if the फोर्थ स्टँडर्ड स्टुडंट्स असतील किंवा कोणतेही विद्यार्थी असतील, जर तुम्हाला होमवर्क साठी नवीन सेंटेन्सेस नाही आठवले, होमवर्क साठी नवीन सेंटेन्सेस नाही आठवले, तर काय करायचं? आता फॉर एक्झाम्पल काल काय सांगितलं तुम्हाला, कालचा होमवर्क बघू आपण. रिपीट ट्वाइस, बरोबर. रिपीट 2 टाइम्स. किती सेंटेन्स होते? 21, बरोबर आहे का? 21 सेंटेन्स इंटू 2 दॅट गोज टू 42, बरोबर. आणि सेल्फ सांगितले होते, किती सांगितले होते सर आपण? 25. लक्ष द्या सगळे लोक. समजा हे तुम्ही केलं आणि तुम्हाला नवीन वाक्य असं होत नाही, मात्र समजा झालं. समजा तुम्हाला नवीन वाक्य 10च आठवले. किती आठवले? आता गॅप किती राहिला? 25 प्लस 45. टोटल किती झाले असते? टोटल सेंटेन्स आपले किती झाले असते? 25 प्लस 42 ना, 45 नाही, 42, 67 झाले असते, बरोबर. मात्र 42 तर केले, 42 केले आणि 10च नवीन आठवले. किती झाले मग हे? 52. गॅप किती राहिला? गॅप किती राहिला? 15चा, बरोबर ना. 15चा गॅप राहिला. अशा वेळेला काय करायचं? हे जे वाक्य आहेत रिपीट सांगितलेली, त्यातलेच 15 वाक्य परत लिहायचे. समजलं? एखादा म्हणे सर मला एकही नाही आठवलं, तर त्यानं काय करायचं? या जे काय आपले 21 सेंटेन्स आहेत, हे 21 लिहायचे, आणखीन 3 त्यातले दुसरे लिहायचे, 4. म्हणजे एकूण आपला काउंट किती पाहिजे? 67. मग तो कसाही करा, 30 वाक्य रिपीट करून करा. एखादा म्हणेल सर मी जगातील सर्वात बुद्धू प्राणी आहे, त्याच्या एवढं बुद्धू कोणीच नाही, तर त्यांनी एकच वाक्य घ्यायचं आणि ते 67 टाइम्स लिहायचं. समजलं का? आता एवढा बुद्धू तर कोण नसणार आहे, मात्र एक्सक्यूज, मला वाक्य आठवले नाहीत हे एक्सक्यूज मला ऐकायचं नाही. अँड दिस टाइम आय विल बी व्हेरी स्ट्रिक्ट फॉर द होमवर्क. ऍक्च्युअली सगळ्या टीचर्सला खूप इमानदारीने जॉब करायचा आहे हा. ऑल द टीचर्स. किती टीचर्स तुमच्याकडे समोर आता सर आता सध्या या घटकेला? किती टीचर्स आहेत? हाऊ मेनी टीचर्स डू यू हॅव इन युअर बॅच? यस सर. किती आहेत? कितने लोग छे? तिथं लिहित नाही, किती आहेत? शाळेत गेल्यावर लिहिते दुसऱ्या पोरांना. माईक चालू करून बोल ना कोणतरी. संस्कार 9. हा, किती आहे सर? चेक करतो सर. अंदाजे तरी काय? हो, किती आहेत म्हणतो मी. बघा, माझं काहीही कंपल्शन नाही. ज्यांना शिकायचं आहे त्यांनी यावं, आणि ज्यांनी येत नाहीत त्यांना येत आहे असं गृहीत धरेल मी. अशा वेळेस मी कसलीही गाई करणार नाही. बघा, तुम्हाला जर शिक्षक म्हणून मिरवायचं असेल, मला मी असेल किंवा तुम्ही असेल, तर आपल्याला किमान 4थीच्या मुलापेक्षा जास्त इंग्लिश यायला पाहिजे, बिकॉज वी आर वर्किंग इन इंग्लिश मीडियम स्कूल. ठीक आहे. ज्यांना आत्मविश्वास आहे की मला जमतंय, त्यांनी 4थीच्या मुलाशी कॉम्पिटिशन करा. त्याला 4थीच्या मुलाशी कॉम्पिटिशन करणं भाग पडेल. नसता मग मी शिक्षक आहे ही लाईन इतपत योग्य ठरेल. तुम्ही बघा, आय एम रिअली सॉरी. समाजाचा खूप मोठा भार आपल्यावर आहे. समाजानं खूप मोठा विश्वास तुमच्या आमच्यावर टाकलेला आहे. आणि शिक्षक हा तोच असू शकतो जो जन्मभर अभ्यास करतो. त्याच्याविषयी थोडस लक्ष द्या.
प्लीज, शिकायला भेटत नाही तर हे खूप महागडं शिक्षण आहे आणि तुमच्या घरात घुसून शिकवण्याचा प्रयत्न आहे. हा, तिकडे काहीतरी स्वयंपाक करता करता भाजीला फोडणी देऊन तुम्ही बसू शकता. किती सोय आहे. बाकीच्या लोकांना जाऊन बघा, इथं समोर बसलेले लोक स्वतःची पावडर लावून येतात. ते पावडर पण देत नाही कोणाला लावायला, आहे ना. तुम्हाला पावडर वाचते, सगळं वाचतंय घरातले घरात, तेवढं शिकणं होत नाही. हा, तोंडावरून पाणी देखील फिरवायची गरज नाही, तर कोणाला दिसतच नाही कोणी. किती प्रचंड सुविधा आहेत, तरी पण तुम्ही येत नसाल तर होणाऱ्या परिणामांना, अज्ञानाच्या परिणामांना तुम्हीच जबाबदार असाल. बर, तर जास्त तुमच्याकडे मुलं नसतात. सकाळी सकाळी काही करा, ऍट द टाइम ऑफ असेंब्ली ओनली, प्रार्थनेच्या ठिकाणीच अर्जंट नोटबुक चेक करा. सगळ्यांचे सगळ्यांचे नोटबुक चेक करा. उद्या सांगा सर सगळ्यांना नोटबुक आणायला. विद्यार्थ्यांना सगळ्यांनी तुम्ही होमवर्क आणायचा रे. आणि होमवर्क जो करत नाही त्याला कसलंच एक्सक्यूज काही नाही, सॉरी वगैरे काय काय नाही, काय ऐकून घेऊ नका. त्याला अर्जंट बाहेर काढा ग्रुपमधून. नाहीतरी मी 24 तारखेला उपलब्ध आहे. प्रत्येकानं काहीही, ओके, 24 तारखेला काय आनंद मेळावा आहे. सर, टीचर्स कोणतरी रिस्पॉन्ड करा. 24ला आनंद मेळावा आहे. त्या दिवशी जर त्यांना भाज्या, फुलं, फळं विकायची असतील तर मी त्या दिवशी कंपल्शन करत नाही. मात्र 25ला जर कुणी मला होमवर्क नाही दाखवला तर त्याला मी त्याच दिवशी काढून टाकेल. मग एक सिंगल वाक्य नाही चालणार मला. एकच वाक्य राहिले, अर्धच राहिले, दोनच शब्द राहिलेत, नाही. समजलं. फॉर एक्झाम्पल, एक तो पण तुम्हाला 5 ml घ्यायचे, 5 ml नाही घेत तर आपण परमनंट लोळे पांगळे होऊ असं समजा. नाही, मी 4 ml घेईल असं, मग तिथं 6 ml घ्याल ना तुम्ही, कारण तिथं अर्जन्सी आहे. म्हणून तुम्ही जर हा होमवर्क नाही केला तर इंग्लिशमध्ये परमनंट लोळे पांगळे होणार. मग शिकून देखील उपयोग नाही विनाकारण. मग तिकडे म्हणणार 4 महिने 3 महिने शिकलो पण मला काय येत नाही. अरे बोंबालला किती, होमवर्क किती केला. पालकांनी विशेष लक्ष द्या. उद्या कोणत्याही पालकांचा फोन आला तर मी अजिबात ऐकून घेणार नाही. जर तुम्हाला तुमचा पाल्य जर या बॅच मध्ये कंटिन्यू ठेवायचा असेल तर त्याला होमवर्क करायला लावा. मग ते कसं करायला लावायचं तुम्ही बघा. मी सगळ्या सुविधा तुम्हाला सांगितल्यात आणि सगळं काही याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. कशा पद्धतीने करायचा. एकच वाक्य मला 67 टाइम्स दिलं तरी चालतंय. त्याला जमलंच नाही, त्याला समजलंच नाही, असं काहीही गाणं गाऊ नका. आणि ज्यांना कोणाला अडचण आहे त्यांनी मला 4 वेळेस 5 वेळेस विचारा, सर हे वाक्य कसं बनवायचं एक वेळेस सांगा. दुसऱ्याने विचारायचं ते वाक्य कसं बनवायचं एक वेळेस सांगा. मी 10 वेळेस 10 लोकांना तेच वाक्य सांगू शकतो. ठीक आहे. असं म्हणू नका की सरांनी एकदाच मला बोलायला सांगितलं. वाक्य एकदाच सांगायला सांगितलंय. अडचणी कितीही वेळा विचारा, काहीच अडचण नाही. समजतंय का ऑनलाईन वाले? येस ऑर नो? समजतंय का? यस. यस एवढं सर. सांगूनही ज्याला यस सर. होमवर्क होत नाही त्यांनी आजच ग्रुप सोडून जा. ज्यांना होमवर्क करणं होत नाही त्यांनी आजच ग्रुप सोडून जायचं. ठीक आहे. यस. किंवा मला पालकांनी, दुसरी गोष्ट, पालकांना ते कंपल्शन पण आहे. मी सांगतोय, फॉर्मॅट देतो तुम्हाला. 7th 8th आणि 9th व 10th 7वीच्या पुढच्या सगळ्या पालकांना तुम्हाला अंडरटेकिंग लिहून द्यावं लागेल की जेव्हा जेव्हा मुलाच्या हातात मोबाईल देईल तेव्हा माझ्या फॅमिलीचा कोणीतरी सदस्य त्या मुलाच्या समोर असेल. आणि जर तुम्ही समोर नाही राहिले होणाऱ्या दुष्परिणामांना माझी फॅमिली स्वतः जबाबदार असेल. हे तुम्हाला लिहून देणं आवश्यक आहे. कारण मोबाईलचे दुष्परिणाम होतात हे तुम्हाला नवीन वाटायला नको. ठीक आहे. बाकी गोष्टी नंतर बघू. आता चालेल. एवढ्या सूचना सगळ्यांना समजल्या टीचर्स? येस सर. कोण क्लास करतंय किंवा नाही करतंय इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट प्रत्येकाला होमवर्क चेक करायला लावा. बघा किती होमवर्क चेक करायचा आहे हे तर फक्त रिपीट केलं काय ते बघायचं, नंबर बघायचे आणि 25 सेंटेन्स चेक करायचे. सो इट विल टेक मॅक्सिमम 10 मिनिट्स. 10 मिनिटं मॅक्सिमम लागतील. ते तुम्ही तुमचं डिस्ट्रीब्युशन करा. किती मुलं येतात त्याप्रमाणे प्रत्येक शिक्षकाला किती मुलं येतील. तर मी तुम्हाला पायापडून विनंती करतो, या वेळेस मला होमवर्क मध्ये काहीच काहीच एक्सक्यूज नाही ऐकायचं, काहीच ऐकायचं नाही. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना सांगा की मास्तरांच्या दुनियेमधील सगळ्यात खडूस मास्तर कोण असेल तर हा स्क्रीनवर दिसणारा चेहरा आहे. मास्तर की मध्ये आय एम व्हेरी खडूस. ठीक आहे. सो प्लीज माइंड दिस वर्ड्स. द सेकंड थिंग, हा खूप महत्वाची गोष्ट आहे. ज्यांनी पाठीमाग गेल्या वेळेचा कोर्स केला त्या लोकांसाठी 26 जानेवारीला आपल्याला एक अवॉर्ड प्राइज द्यायची त्यांना.
कॅश प्राइस असेल ते. तर ज्यांचे नोटबुक्स एकदम व्यवस्थितपणे मेंटेन केलेले आहेत, नीटनेटकेपणा आहे, व्यवस्थितपणा आहे, त्या लास्टच्या बॅचच्या मुलांना तुम्हाला नोटबुक दाखवायला लावा. 3-4 टीचर्स त्यांना काय करा, आउट ऑफ 10 मार्क्स द्या. सपोज 4 टीचर्सनी वेगवेगळ्या पद्धतीने मार्क्स दिले, एकाने दिले 7, एकाने दिले 8, एकाने दिले 9, आउट ऑफ 10. आउट ऑफ 10 एकाने दिले सपोज 6. तर तुम्हाला या मार्क्सचे ॲव्हरेज करायचा आणि मग त्याप्रमाणे त्यांचे फर्स्ट, सेकंड, थर्ड 3 नंबर्स काढायचे. पहिला नंबर ज्याचा असेल टॉपचं, ज्यांनी सगळ्यात चांगलं नोटबुक मेंटेन केलंय, त्याला 1001 रुपयाचं रोख अवॉर्ड मिळेल, प्राइज मिळेल. सेकंड नंबरला 501चं मिळेल आणि थर्ड नंबरला 301चं मिळेल. ठीक आहे. या पद्धतीनं हेच कॉम्पिटिशन या चालू बॅचला देखील लागू असेल. मग इथले ऑनलाईनचे ऑफलाईनचे मी गृहीत धरेल. ठीक आहे. याच्यामधील कोणाचं टॉप असेल त्याप्रमाणे त्याला अवॉर्ड मिळेल, प्राइज मिळेल. क्लिअर? सूचना 26 जानेवारीला आपलं ते द्यायचंय सर. सो तुम्ही उद्या परवा त्यांचे नोटबुक चेक करू शकता. आणि किती असतील तुमचे? 10 टॉपचे असतील, 10 मॅक्सिमम. तर 10 एक 5-6 टीचर्सनी काय करा, आपसात डिस्कस करा. 4 मी म्हणलो, मात्र 5-6 असू द्या, काय फरक पडत नाही, जेणेकरून तिथं पार्सॅलिटी होणार नाही. सो सूचना क्लिअर टीचर्स? यस सर. ऑल राईट, थँक्यू. गायकवाड सर आले का तुमचे? यस सर. वेलकम बॅक. क्या बात आहे. बघा टीचर्स, मला तुम्हाला सांगायला आवडेल, बघा एवढा प्रवास करून 200-250 किलोमीटरचा प्रवास, दिवसभराचा थकवा, तरी पण सर आले. इतर शिक्षकांनी मला असं वाटतं या कष्टानंतर बी अटेंड करण्याची जी मानसिकता आहे, या गोष्टीचा आदर्श घेतला पाहिजे असं मला वाटतं. व्हेरी नाईस. थँक्यू गायकवाड सर. आय एम प्राऊड ऑफ युअर हार्ड वर्क. व्हेरी नाईस. थँक्यू सर. ओके. सो कवळे सर, मला एक सांगा, सेम वाक्य आपण घ्यायचे का एक पाऊल पुढं? 24 तास काय करायचं? काय एक्सपर्टीज लेवल आहे? फोर्थ साठी मिसला थोडं विचारलं तर बरं होईल. बाकी मॅडम, पाटील मॅडम, काय म्हणणं आहे आपलं? आता मला विचारात घेतलं जाईल, बोला. करतील सर मुलं फोर्थचे. करतील. चालेल पुढं काय, एक दिवस आणखीन घ्यायचं ते? नाही, एक घेतलं पुढं तरी चालेल. चालेल. ओके, तुम्ही जबाबदारी घ्या, त्यांना परत सांगायचं. ओके. हा, मी घेईल आणखी प्रॅक्टिस. ओके ओके. आता पुढचा प्रस्ताव आहे, सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद याच्याविषयी घ्यायचं का याचे क्वेश्चन घ्यायचे? सर काय करायचं? सहाय्यकारी क्रियापदच घेतलं तर बरं होईल जरा. ओके, डन. अर्ज मान्य केला. आपकी अर्जी मंजूर हो गई. ओके. चला, आजचं आपण विषय घेऊ वर्ब्स. काय याचा विषय? वर्ब्स. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तरी पण मुद्दाम काही गोष्टी रिपीट होतील. काय शब्द आहे, काय टॉपिक आहे? वर्ब्स. इफ आय आस्क यू, तुमच्यापैकी किती लोकांनी तुमचं हार्ट पाहिलं, हार्ट बघितलं? नाही. किती लोकांकडे हार्ट आहे? हृदय किती लोकांकडे आहे तुमच्यापैकी? सगळीकडे नाही, सगळ्यांकडे आहे. कशावरून? तुम्ही कधीच पाहिलं नाही, तरी पण तुम्हाला आत्मविश्वास आहे की हृदय आहे. असं कोणी आहे का रे ऑनलाईनला ज्याच्याकडे हृदय नाही? कोणीच बोलत नाही. याचा अर्थ प्रत्येकाकडे आहे. कशावरून आहे? तुम्ही तुमचं हृदय बघितलं का? नाही बघितलं. पण तुम्ही मला सर, हृदयाशिवाय, हार्ट शिवाय आपण कसं काय जिवंत राहणार ना? विश्वास आहे? तर तुम्हाला हा विश्वास आहे, त्याचप्रमाणे वर्ब शिवाय सेंटेन्स जिवंत राहत नाही. सेंटेन्स आहे म्हणजे वर्ब आहे. सेंटेन्स. ए हिरो, काय चेक करतो हार्ट आहे का नाही? ते काय रे, ते बघतोय हार्ट बीट होते का नाही वॉचमध्ये. बीट झालं तर मग लक्ष दे रे बाबा. इतर ठिकाणी हे केलं म्हणून तर इकडे आला ना. इथे मी तेच करायचं, मला जाणार कुठं? मला सांग कुठं जागा येते, मी पण येतो तुझ्या बरोबर. हा, बघा, सेंटेन्स आहे म्हणजे वर्ब आहे. वर्ब हा सेंटेन्सचा अविभाज्य घटक आहे.
बाकी बाकी कोणता शब्द असेल किंवा नसेल काहीच फरक पडत नाही. वर्ब असलंच पाहिजे, त्याच्याशिवाय सेंटेन्स बनत नाही. मग ते एका शब्दाचं का वाक्य असे ना, एका शब्दाचं वाक्य असतं का? पाहुणे तुमच्या घरात आले, तुमच्या घरी पाहुणे आले, तुम्ही काय म्हणता? जा, काय म्हणता? या. एका शब्दाचं वाक्य, एकच शब्द आहे, वाक्य आहे. मग वाक्याचा डेफिनेशन काय, वाक्याची व्याख्या काय? तर अर्थपूर्ण असलं पाहिजे. आणि काय असलं पाहिजे? ते शब्दांचे काय असले पाहिजे, काय म्हणतात त्याला, ग्रुप ऑफ वर्ड्स, शब्दांचा समूह असला पाहिजे. ऑनलाईन वाले थांबा, माईक चालू करू नका. कोण आहे? माईक चालू करण्याची गडबड करू नका थोडस. ओके, सो 1 2 3 4 कोण आहे ते? मी उद्या काढून टाकेल बरं का, नाव सगळ्यांनी टाका. 1 2 3 4 नाही चालणार. हा, सो काय बोललो आपण, काय म्हणलो होतो? शब्दांचा समूह पाहिजे पहिली गोष्ट, आणि अर्थपूर्ण असला पाहिजे. मग शब्दांचा समूह म्हणजे काय? किती शब्दांचा समूह होऊ शकतो? समूह हा किती शब्दांचा होऊ शकतो? एकाच समूह होऊ शकतो? एकाच समूह होऊ शकतो का? होऊ शकतो? नाही म्हणताय? होय म्हणताय? होय का नाही? एका शब्दात काय, एका शब्दाचा समूह होऊ शकतो का? तर हे समूह काय आहे, हे समजण्यासाठी संग्रह काय आहे, त्याला आपण आणखीन एका वेगळ्या भाषेत काय म्हणतो? सेट पण म्हणतो की नाही? सेट, ग्रुप और सेट ऑफ वर्ड्स. कसा असला पाहिजे ते? अर्थपूर्ण असला पाहिजे. तर याला तुम्हाला 9वी पास व्हावं लागलंय ना. 9वीला आहे फर्स्ट टॉपिक काय आहे? सेट्स. आणि त्याला मराठीत काय? संच. मराठीत काय सर? संच. हा, संच. संच बरोबर, संच म्हणजे समूह, बरोबर आहे नाही? तर त्या ठिकाणी दिले तुम्हाला काही जरी नसेल तरी पण ते काय संच आहे असं म्हणलंय ते, बरोबर नाही? त्याला मान्यता देऊन एक सिंगल वर्ड जरी असेल तरी तो चालतो. बिकॉज पहिली कंडिशन पास. कोणती? संच आहे का, सेट आहे का, ग्रुप आहे का. एकाचा बी ग्रुप होऊ शकतो, हे आपल्याला 9च्या अल्जेब्रानं सांगितलं, बरोबर? बस, आता पहिली कंडिशन पास झाली. ते अर्थपूर्ण आहे का? आता या म्हणल्यावर तुमचे पाहुणे आतमध्ये येतात का बाहेर जातात? आतमध्ये, याचा अर्थ अर्थपूर्ण आहे, त्याला समजलं. बसा म्हणल्यास काय उभा राहतात का? बसतात, बरोबर? गेले पॉइंट. बसा म्हणल्यास बसतात, या म्हणल्यास येतात, खा म्हणल्यास खातात, नाही खाल्लं तर वाकलं लावायचं, बरोबर आहे? जा बाई बाहेर, कशाला आले तुम्ही, आहे ना? बाहेर चला, असं नाही. तात्पर्य एका शब्दाचं का असे ना, काय असतं ते? वर्ब असतं. काय असतं? आता बघा, या म्हणलो आपण, काय आहे ते? वर्ब आहे, क्रियापद आहे. बसा म्हणलो आपण, काय हे पण क्रियापद आहे. बरं, मग क्रियापद म्हणजे काय? त्या वाक्यामध्ये काय क्रिया घडते आहे हे सांगणारा शब्द म्हणजे क्रियापद. त्या वाक्यामध्ये काय क्रिया घडते आहे हे सांगणारा शब्द म्हणजे काय? क्रियापद. क्रिया सांगणारा शब्द त्याला आपण म्हणतो क्रियापद. फक्त 4ची मुलं बोलतील, मला 4ची मुलं बोला रे. आपण आता बघा, थांबा, अगोदर काय करू, तुम्ही वाक्य बोला मला. आज जी वाक्य तुम्ही ऐकली ना, आज तुम्हाला जे जे बोललं गेलं किंवा तुम्ही जे बोलला आज दिवसभर किंवा काल असेल किंवा परवा असेल, ती वाक्य सांगा रे मला. 4ची मुलं सांगा वाक्य मला, काही वाक्य सांगा जे ऐकलं ते. आता बघा, इकडे बघा, जे पहिलं वाक्य आहे तुम्ही ऐकलं ते वाक्य सांगा. बघा, समजा हे वाक्य आपण घेतलं, सो या ठिकाणी ऐकणे एक क्रियापद आलं आणि सांगणे एक क्रियापद आलं, बरोबर? या ठिकाणी 2 क्रियापद आली. क्रिया आहे ना, मला क्रियापद. आज तुम्ही वाक्य सांगा, त्यामध्ये आपण क्रियापद बघू, त्यानुसार तुम्हाला क्रियापद काय असतं याचा थोडासा संकल्पना क्लिअर होईल, अर्थ क्लिअर होईल. चला सांगा, सांगा रे. ओनली फोर्थ बोला. विराज, हा, बोल विराज. माझं पाणी प्यायचं झालं. माझं पाणी प्यायचं झालं. तुला प्यायचं तर पे, आता बोंबलत बस. माझं पाणी प्यायचं
झालं. बघा या ठिकाणी दोन क्रियापद बघा. हे क्रियापदाचं ओरिजिनल रूप आहे पिणे आणि याचं ओरिजिनल रूप आहे होणे. बरोबर. मग हे काय तर ते त्या वाक्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे त्याच्यामध्ये बदल झाला आणि तसं ते वापरलं आपण. बरोबर. चला पुढचा व्यक्ती पुढचं वाक्य मराठीत वाक्य सांगा. त्यातील आपण काय करू क्रियापद शोधू आणि तुम्हाला समजेल की मग यांना क्रियापद म्हणायचं. हा सांगा रे. सई. हा बोला. सई. आम्ही आज बकेटबॉल खेळणार आहोत. आम्ही आज कालचं वाक्य सांगितलं ना बकेट बॉल खेळणार आहोत. तुम्ही पण सांगू शकता बरं का. यामध्ये बघा यामध्ये क्रिया माईक बंद करावे. माईक चालू आहे. खेळणार इथं क्रियापद आहे खेळणे. इथं क्रियापद आहे खेळणे आणि या ठिकाणी आहोत हे पण क्रियापद आहे. आहोत हे पण क्रियापद आहे. त्याला काय म्हणतात ते पुढे बघू. माईक बंद करा. कोणाला माईक चालू आहे. ओम राजे मिसाळ. माईक बंद करता येतो का मी काढू इथून तुला. हॅलो बोलला माईक. हा बोल ना काय माईक बंद केला. बरं एक लक्ष द्या. लिहू नका लिहायची गडबड करू नका. सोपं आहे ना. चला रे पुढचा पुढचा मुलगा सांगा मला. ओनली 4th स्टँडर्ड. चला ओमकार बोल. आज आमची मंथनची टेस्ट झाली. काय आज आमची मंथनची टेस्ट झाली. आज आमची मंथनची टेस्ट झाली. बघा रे इथं काय क्रियापद आहे होणे. याच रूप आहे. त्या होण्याचं काय फॉर्म आहे रूप आहे. फाईन. नेक्स्ट पर्सन 4th स्टँडर्ड 4th. श्रावणी बोल. ईश्वरी आज होमवर्क करणार होती. ईश्वरी आज होमवर्क करणार होती. मला 4च्या मुलांनी सांगा यातले वर्ब्स कोणते कोणते आहेत. बरं आणखीन एक थांबा. आणखीन एक संकल्पना तुम्हाला सांगतो. मराठीमध्ये जर तुम्ही वाक्य बोलले तर वाक्याच्या शेवटी काय येतं वर्ब येतं. काय येतं वाक्याच्या शेवटी वर्ब येतं. मग ते दोन प्रकारचे वर्ब आहेत ते सांगतो मी तुम्हाला. वाक्याच्या शेवटी येणार काय असतं ते वर्बच असतं. तिथं विचारच करायचा नाही. ते 100% वर्ब आहे. आणि त्याच्या अगोदर आलं असेल तर कुठं आलं असेल ते त्याला लागूनच येतं सहसा. ते त्याला लागूनच येतं. चला सांगा रे 4चे लोक मला वर्ब सांगायचे कोणते कोणते आहेत सांगा. 4चे लोक सगळ्यांनी सांगितलं चालतं एकत्र सांगा. इथं काय सांगा रे. करणे आहे का. इथं काय शेवटचा शब्द वर्बच आहे ना होती. हे दोन काय झाले वर्ब झाले. चला नेक्स्ट पर्सन पुढचा व्यक्ती सांगा. लास्ट सेंटेन्स. प्रतीक्षा. हा बोल. रमेश शाळेत जाणार आहे. रमेश शाळेत जाणार आहे. रमेश कोण आहे. प्रतीक्षा कितवीला आहे तो. 4थी. 4थीला. मी काय बोललो होतो अगोदर तुम्ही ऐकलेली किंवा तुम्ही वाक्य बोललेली वाक्य मला बोला. तुम्ही ऐकलेली किंवा बोललेली वाक्य मला बोला. हे वाक्य बोललंही नाही आणि कुणी ऐकलं पण नाही हे वाक्य नको मला. चला पुढचं वाक्य. प्रतीक्षाचा चान्स संपला. हे पण तसंच आहे बरं का. हे पण तसंच आहे. हे बरोबर आहे. पुढचं सांगा. हे पण बरोबर आहे. हे पण चुकलेलं वाक्य आहे. चला पुढे सांगा. प्रॅक्टिकल वाक्य सांगा मला जे ऐकलं ते. नाही ऐकलं तर सांगू नका. मला तुम्ही ऐकलेलं किंवा सांगितलेलं वाक्य आठवत नाही तुम्ही सांगू नका. स्वरा सांग. आई मंदिरात जाणार होती. नाही 0. आज चुकून आज हे कोणीच बोललं नाही ना. कोण बोललं सांग बरं मला. काय नाही काहीतरी सांगू नको मला. तुम्ही बोललेलं वाक्य सांगा. चला नेक्स्ट पर्सन.
नुसतं वाक्य सांगू नका मला, तुम्ही बोललेलं किंवा तुम्ही ऐकलेलं वाक्य सांगा लवकर. प्रॅक्टिकल. ऑन. अथर्व. हा अथर्व सांग. कार्तिकचा पहिला नंबर आला. कोण म्हणलं? असं कोण बोललं? युवराज. युवराज. युवराज बोलला. कधी बोलला? दुपारी. कोणाला बोलला? मला. कार्तिक कुठं होता? बसला होता. बसला होता. आणि नाही कोण? युवराज. चालू आहे ना. हा हा करेक्ट आहे. हा काय बोलला? कोणाचा पहिला नंबर आला? व्हेरी गुड, करेक्ट आहे त्याचं वाक्य. कार्तिकचा त्याला पहिला त्याने नंबर आला. हा त्याने विचारलं असेल ना कोणाचा पहिला नंबर आला सांग रे, ते म्हणलं असेल कार्तिकचा. म्हणजे काय ते पूर्ण वाक्य काय झालं? कार्तिकचा पहिला नंबर आला. बघा, कार्तिकचा पहिला नंबर आला. बघा रे, मी काय बोललो तुम्हाला, वाक्याच्या शेवटी जे येतं ते क्रियापदच असतं. जर वाक्य असेल तर आला, आलाचं ओरिजिनल रूप आहे येणे, येण्याचा प्रकार आहे हा, आला फॉर्म आहे हा. आणि याच्या अगोदर पाहिलं तर नंबर आहे, नंबर हे काय क्रियापद आहे, ते कोणती क्रिया सांगत नाही. अशा प्रकारे हे जे शब्द आहेत यांना आपण काय म्हणतो? क्रियापद म्हणतो. काय म्हणतो? क्रियापद. यांना काय म्हणतो आपण? क्रियापद. आता ही क्रियापद इंग्लिशमध्ये विचार केला तर दोन प्रकारचे असतात. किती प्रकारचे असतात? दोन प्रकारचे. अर्थात तुमच्या भाषेमध्ये ते पोट प्रकार वगैरे पडत असतील. सगळ्याच भाषेमध्ये मोठे दोन प्रकार आहेत, मुख्यत्वे करून दोन प्रकार आहेत. हा आता टाइप्स ऑफ वर्ब्स आपण टाइप्स अर्थात कशाचे? वर्ब्स. दोन टाइप्स आहेत. किती टाइप्स आहेत? वी हॅव टू टाइप्स ऑफ वर्ब्स. एक आहे सहाय्यकारी, मराठीमध्ये लिहितो मी, सहाय्यकारी क्रियापदे, बरोबर. आणि एक आहे मुख्य क्रियापदे, बरोबर. क्रियापदांमध्ये एक सहाय्यकारी आहे आणि मुख्य क्रियापदे. ओके, क्रिया आणि पद, पद म्हणजे शब्द, क्रिया म्हणजे काम, काम सांगणारा शब्द त्याला क्रियापद म्हणतो. काय पाठ करू नका, हे एकदम बेसिक सांगतोय. तुम्हाला काहीच माहित नाही, तुमचा जन्म आजच पृथ्वीवर झालाय हे समजून मी सांगतोय. असं काही नाही, क्रियापद सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. बरं, माईक बंद करा. हा, एक लक्ष द्या. बर, याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये हेल्पिंग वर्ब्स. काय म्हणतो? हेल्पिंग वर्ब्स. आणि याला आणखीन एक नाव आहे ऑक्झिलरी वर्ब्स. ऑक्झिलरी वर्ब्स. आणि याला मुख्य क्रियापदाला म्हणतो आपण मेन वर्ब्स. काय म्हणतो आपण याला? मेन वर्ब्स. ठीक आहे, हे लिहायची गरज आहे का? सर याचा स्क्रीनशॉट काढा, किंवा ज्यांना लिहायचं असतं लिहायची गरज नाही, मला नाही वाटत. स्क्रीनशॉट काढा आणि ग्रुपवर टाका. नंतर काढला का? तर घेतला का स्क्रीनशॉट? एवढा वेळ तर घेतला का? यस सर. म्हणा नाही. ऑल राईट, थँक्यू. बर, एक लक्ष द्या. बॅकग्राऊंड बस. बघा, आता काय करू, या टाइप्स मधलं पहिल्या टाइप घेऊ आपण, सहाय्यकारी क्रियापद. यांनाच आपण काय म्हणतो? हेल्पिंग वर्ब्स किंवा ऑक्झिलरी वर्ब्स. सहाय्यकारी क्रियापद यांनाच काय म्हणतो आपण? हेल्पिंग वर्ब्स. कोणते म्हणून लक्ष द्या रे? और ऑक्झिलरी वर्ब्स. आता याचे परत दोन टाईप पडतात. माईक कोणा तरी चालू आहे, माईक चालू आहे. याचे पुन्हा दोन प्रकार पडतात. सरिता किती वेळा सर हिला सांगा एकदा, उद्या मी काढून टाकेल परत. सरिता आणखीन समजत नाही, पालकांना सांगा म्यूट कसं करायचं. ओके, सो हेल्पिंग वर्ब्स, ऑक्झिलरी वर्ब्स. आता ऑक्झिलरी किंवा हेल्पिंग याचे दोन पुढे प्रकार पडतात. एक आहे प्रायमरी ऑक्झिलरी. ऑक्झिलरीचा अर्थच हेल्पिंग आहे. एक आहे प्रायमरी ऑक्झिलरी, अनेक आहे
मॉडल ऑक्सिलरीज. लक्ष आहे? प्रायमरी ऑक्सिलरी आणि मॉडल ऑक्सिलरी. आता प्रायमरी ऑक्सिलरी कोण कोण बघा. प्रायमरी आहेत बघा. एम, इज, आर, वॉज, हा वॉज वर आणखीन काय हॅव आहे, हॅज आहे आणि हॅड आहे. हे काय आहेत? दीज आर प्रायमरी ऑक्सिलरीज. आता मॉडल ऑक्सिलरी मध्ये काय काय शॅल आहे, विल आहे, कॅन आहे, कुड आहे, कुड नाही कुड एल सायलेंट असतो, शुड आहे, पुढं मे आहे, माइट आहे, मस्ट आहे, वुड आहे, यूज टू आहे, हॅव टू, हॅज टू, had to, will have to आणि लाईकवाईज आणखीन एक काय दोन चार असतील. सो त्याला यांना काय म्हणतो आपण मॉडल ऑक्सिलरीज. सर मग आमचा पुढचा प्रश्न आहे यांच्यामध्ये फरक काय हो प्रायमरी ऑक्सिलरीज आणि मॉडल ऑक्सिलरीज. ठीक आहे यांच्यामध्ये काय फरक आहे बघा लक्षात घ्या. यांना इंडिपेंडेंटली यूज करू शकतो. इंडिपेंडेंटली याचा अर्थ काय इंडिपेंडेंटली या शब्दाचा या ठिकाणी अर्थ आहे काय अर्थ आहे मुख्य क्रियापदाशिवाय यांना आपण यूज करू शकतो. मुख्य क्रियापदाबरोबर देखील करू शकतो आणि मुख्य क्रियापदाशिवाय देखील करू शकतो. म्हणजे यांचा एकट्या एकट्यांचा वापर आपण करू शकतो. म्हणून यांना काय काय म्हणलं आपण याला प्रायमरी ऑक्सिलरी. मात्र मॉडल ऑक्सिलरीजना मेन वर्ब शिवाय यूज करू शकत नाही. कोण सांगताय का मला यांचा वापर करून दाखवा आणि मेन वर्ब वापरू नका. दाखवा मला. यांना इंडिपेंडेंटली कुठंच वापरता येत नाही. हे स्वतंत्रपणे काहीच कामाचे नाही. जर यांच्याबरोबर मुख्य क्रियापद नसेल तर मेन वर्ब नसेल तर हे स्वतः कुठल्याच कामाचे नाही. त्यांना कोणतं ना कोणतं मेन वर्ब बरोबर लागतच अदरवाईज हे कामाचे नाहीत. सांगा बरं मला काय काय लोक म्हणतील हो आहे की सर काय आहे विल बी आहे की मी विल बी कुठं लिहिलंच नाही. हे एक्झिस्टन्स नाही. यातलं हे विल हे मॉडल ऑक्सिलरी आहे आणि बी हे काय आहे मेन वर्ब आहे मुख्य क्रियापद आहे. कसं काय बीचा फर्स्ट फॉर्म काय सेकंड फॉर्म काय थर्ड फॉर्म काय फोर्थ फॉर्म काय आणि फिफ्थ फॉर्म काय. तर त्याचे कारण का मेन वर्बचे किती फॉर्म्स आपण अभ्यास करतो 5 फॉर्म्स ते आपण बघू. मेन वर्ब शिकताना बघू. याला टू बीला आपण पहिलं घेऊ बीला बीला आपण पहिलं घेऊ. बी काय मेन वर्ब आहे. मग ह्या दोघांचं मिळून काय झालं या दोघांचं मिळून वर्ब तयार झालं. दोघांचा मिळून अर्थ तयार झाला. कारण एकट्याचा अर्थ काहीच नाही. इथं कॅन कॅन काय कॅन कॅन म्हणजे शकणे काय शकणे वापरा बरं मराठीत वापरून दाखवा मला. शकणे हा शब्द मराठीत वापरून दाखवा. वापरून दाखवा. मी शकणे काय मी शकतो काय काय शकतो वापरून दाखवा बरं. कोण आहे का तुला काय बोलायचं कोण आहे रे कार्तिकी शिंदे. कार्तिकी शिंदे कार्तिकी शिंदे माईक ओपन कर. कार्तिकी शिंदे नाही तेव्हा तुला काढून टाकतो अर्जंट रिमूव्ह. काहीच इथं काहीच नाही करायचं गप्प बसायचं. ओके कुणीही काय करू नका मोबाईलकडे कुणी यायचं नाही डिस्टर्ब करू नका एकमेकांना.
लोक सर्व खूप कॉन्सन्ट्रेशन बघतायत. याच्यामध्ये पालक आहेत, विद्यार्थी आहेत, टीचर्स आहेत, सगळ्यांना बघायचंय. डिस्टर्ब करू नका कोणी. अभ्यास करायचा नाही, चुपचाप झोपा. एक लक्ष द्या. सो डिफरन्स बिटवीन मॉडल ऑक्झिलरी आणि प्रायमरी ऑक्झिलरी समजला. आणि यांना सगळ्यांना म्हणून काय म्हणतो आपण, हेल्पिंग वर्ब्स किंवा ऑक्झिलरी वर्ब्स. हे व्यवस्थित लिहून घ्या. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. लिहून घ्या व्यवस्थित. आणि आफ्टर दिस व्हॉट वी आर गोइंग टू सी इज मेन वर्ब्स. मात्र मेन वर्ब्स आज होणं शक्य नाही. सो याला काय म्हणतो आपण, सहाय्यकारी क्रियापदे. तर याचा आपण यूज वेगळा शिकणार आहोत आणि याचा यूज वेगळा शिकणार आहोत. युजेस आपण पुढे शिकू. मात्र वर्ब्स मधील हा पहिला टाईप आहे सहाय्यकारी क्रियापद, दॅट इज हेल्पिंग वर्ब्स ऑर ऑक्झिलरी वर्ब्स. व्यवस्थित लिहा, शांततेने लिहा, काहीच गडबड करू नका, काहीच गडबड करू नका. एक लक्ष द्या. तुम्ही म्हणाल सर मग तुम्ही एक काम करा ना, आम्हाला यांना इंडिपेंडेंटली वापरून दाखवा. दाखवू. एम ला वापरता येईल तुम्हाला. आय एम इन क्लास. एमचं एवढ्या क्रियापदांमध्ये एकाचं लग्न झालंय, एक मॅरिड आहे. कोण? एम. कसं काय मॅरिड आहे? ते प्रेझेंट मध्ये फक्त आय बरोबर येतं. समजलं? प्रेझेंट मध्ये फक्त आय बरोबर येतं. ह्या आयचं मॅरेज झालेलं आहे भारतीय संस्कृतीप्रमाणे. ठीक आहे. आय हे खूप सुसंस्कृत आहे. आईचं मात्र लग्न झालेलं आहे. बाकीच्या लोकांना मला माहित नाही. ठीक आहे. हे आय मात्र मॅरिड आहे. ते प्रेझेंट मध्ये फक्त आय बरोबर येतं. आय एम इन क्लास सपोज हे वाक्य, किंवा आय एम अ टीचर या वाक्यामध्ये मेन वर्ब आलेलं नाही. मग यांना मेन वर्ब म्हणायचं का ते पुढे बघू आपण. जर वाक्यात बघा, फॉर एक्झाम्पल एक आहे मुख्यमंत्री आणि एक आहे डेप्युटी सीएम, उपमुख्यमंत्री. ज्यावेळेस मुख्यमंत्री हे परदेश दौऱ्याला जातील त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोण काम बघतात? उपमुख्यमंत्री, डेप्युटी सीएम. बरोबर. तसं याला सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. मात्र वाक्यामध्ये जर दुसरं मुख्य क्रियापद नसेल तर मुख्य क्रियापद म्हणून स्वतःच काम बघतो. म्हणजे त्यावेळेस ते त्याला मुख्य क्रियापद देखील, कारण मुख्य क्रिया तेवढीच आहे ना. मी क्लासमध्ये असणं, मी क्लासमध्ये आहे हीच एकमेव क्रिया आहे. मग तीच मुख्य क्रिया आहे ना वाक्यामध्ये. बरोबर. मग त्याला त्या ठिकाणी आपण मेन वर्ब देखील संबोधतो अशा वेळेला. फाईन. म्हणजे आय एम इन क्लास बिना मेन वर्बचं वापरलं गेलं. ही इज माय फ्रेंड. ही इज इन 6th स्टँडर्ड. ही इज इन द टीम. या वाक्यांमध्ये देखील तुम्ही बघाल तर मेन वर्ब दुसरं आलेलं नाही. वी आर गुड पीपल. वी आर ऑनेस्ट सिटीजन्स ऑफ इंडिया वगैरे वगैरे. या ठिकाणी देखील मुख्य क्रियापद दुसरं आलेलं नाही. त्याचप्रमाणे वॉज आणि वरचा इंडिपेंडेंटली उपयोग करता येईल. वी वर इन मुंबई येस्टरडे. ही वॉज विथ मी येस्टरडे वगैरे वगैरे खूप काही उपयोग करता येतील. आय हॅव अ पेन. आय हॅव अ ब्ल्यू पेन. आय हॅव 2 पेन्स. हॅव आलं बघा. माझ्याकडे आहे, त्याच्याकडे आहे, तिच्याकडे आहे. आणि इथं काय, इथं त्याच्याकडे आहे म्हणल्यास ही हॅज 2 पेन्स, ही हॅज अ पेन, ही हॅज न्यू बाईक. याच्यामध्ये देखील मुख्य क्रियापद दिसत नाही. वी हॅड अन आयडिया. आमच्याकडे एक आयडिया होती. इथे देखील मुख्य क्रियापद दिसत नाही. यांना आपण बिना मुख्य क्रियापद देखील वापरू शकतो. यांना मात्र मुख्य क्रियापदाशिवाय वापरूच शकत नाही. फॉर एक्झाम्पल आय शॅल गो. मी जाईल. ही विल कम. वी कॅन स्पीक इंग्लिश. आय कुड अटेंड क्लास येस्टरडे. बघा. सो इथं काय होतं, आय शॅल गो मी जाईल. ही विल कम तो येईल. कम आलं, इथं गो आलं. इथं काय, वी कॅन स्पीक इंग्लिश. इथं स्पीक आहे, हे मुख्य क्रियापद आहे. इथं आय कुड अटेंड. अटेंड हे मुख्य क्रियापद आहे. म्हणजे तुम्ही कोणतंही मॉडल ऑक्झिलरी वापरायचं म्हणले तर त्याला मेन वर्ब शिवाय वापरता येत नाही. अँड दॅट इज मेजर डिफरन्स बिटवीन प्रायमरी ऑक्झिलरीज अँड मॉडल ऑक्झिलरीज. टीचर स्टुडंट क्लिअर ऑनलाईन? ऑनलाईन वाल्यांना क्लिअर आहे एवढा भाग? समजलं का? येस ऑर नो? गॉट इट? ओके. लिहून झालं का? तर तुमच्या समोर मुलांचं लिहून झालं. थांबा रे.
थांबा थांबा. गोरे सर, तुमच्या समोरील मुलांचं लिहून झालं का? येस सर. झालं? ओके. हो. तो आजचा होमवर्क जगातील सर्वात सोपा होमवर्क आहे. आजचा होमवर्क बघा, होमवर्क काय आहे? सो रिपीट ओनली 2 times. आणि याचा काय बनवायचा? चार्ट बनवायचा. काय बनवायचा? याचा चार्ट बनवायचा आणि घरात लावायचा. ठीक आहे, चार्ट बनवून घरात लावायचा. फाईन. सो काय कोणाला शंका आहे? एनीबडी हॅज एनी डाऊट? कोणाला काय डाऊट आहे? सो इफ नोबडी हॅज एनी डाऊट, शॅल वी हॅव पॉज? उद्या आपण मेन वर्क बघू. ठीक आहे. हा बोला बोला. येस सर, बोला ना. सर काहीतरी बोलतोय. हा सर बोला. स्क्रीनशॉट टाका म्हणलं तरी पण. काय म्हणताय? थांबा रे. स्क्रीनशॉट टाका म्हणलं तरी पण कोण पाहिलं हो, असेल तर. स्क्रीनशॉट येणार आहे तुम्हाला, रेकॉर्डिंग बिल मिळणार आहे. ओके, आय विल पोस्ट द स्क्रीनशॉट. ऑल राईट, विल हॅव पॉज. थँक्यू सो मच. बाय बाय. बाय सर.